आजच्या भागात एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक प्रसंग पाहायला मिळणार आहे. अखेर भानू आजीच्या लक्षात येणार आहे की जयच्या मनात शरूबद्दल काहीतरी खास भावना आहेत. भानू आजी साक्षीला म्हणते, अगं तू जय आणि शरूकडे नीट पाहिलंस का? त्यावर साक्षी म्हणते, हो आजी, पण का, काय झालं? भानू आजी म्हणते, अगं तसं नाही, जय ज्या नजरेने शरूकडे पाहत होता ना, ते माझ्या या म्हाताऱ्या नजरेतून काही सुटलं नाही बघ. नक्कीच जयच्या मनात काहीतरी सुरू आहे. हे ऐकून साक्षी आश्चर्यचकित होते आणि म्हणते, काय आजी, जय आणि शरू काय बोलतेस? ते शक्यच नाही. आपला जयदादा कसा आहे हे तुला माहीत आहे ना? आणि शरू, नाही नाही, तसं काही नाही. यावर भानू आजी हसत म्हणते, अगं पण जर खरंच जय आणि शरूचं काही जुळलं तर किती मजा येईल ना. भानू आजीचं हे बोलणं ऐकून साक्षी विषय बदलते आणि म्हणते, चल आजी, मी निघते, मला उशीर होतोय. मात्र या दोघींचं संपूर्ण संभाषण मागून तेजू ऐकत असते. हे ऐकताच तेजूच्या मनात धडकी भरते, कारण तिच्याही मनात याच गोष्टीचा संशय आधीपासूनच होता. आता भानू आजीलाही जयच्या भावना जाणवल्यामुळे तेजूची चिंता आणखी वाढणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तेजू शरूला आपल्या घरची सून म्हणून स्वीकारेल का, की या नात्याला ती विरोध करेल? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पुढचा भाग पाहणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.